बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती। त्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यावर खंत व्यक्त केली। शरद पवारांचा पराभव करायचा आहे, बस इतना काफी है, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। त्यामुळे बारामतीत मतदानाचा टक्का घसरला का असा प्रश्न निर्माण झालाय। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतो म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं। चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेली ही वक्तव्य आणि बारामती लोकसभा मतदारसंघात कमी झालेलं मतदान याची सांगड घातली जाते। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे। तसंच शरद पवार यांचा पराभव करणं आमचं एवढं एकच ध्येय आहे। आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। ज्यांनी 19 सरकार कोणामुळे गेलं? तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण। ती फूट नव्हती काय? बारामतीत मतदान कमी झाल्यामुळे पुण्यात महायुतीची नुकतीच एक बैठक झाली। या बैठकीत अजित पवारांनी हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यातून अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही मतदानाचा आकडा वाढायला हवा होता असं मत व्यक्त केलं। 60.37% मतदान झालेलं आहे आणि तरी सुद्धा अजूनही मतदान वाढायला पाहिजे होतं। यामध्ये मतदान वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला होता, पण उन्हाचा तडाखा असेल, अनेक ठिकाणी गहाळ झालेली नावं असतील आणि याद्यांमधील नावांच्या गोंधळावरून प्रत्येक बूथवरती जवळजवळ 10 ते 15 नावं ही याद्यांमधून गहाळ झाली। त्याचा फटका निश्चितपणाने या मतदानाच्या टक्केवारीमध्ये बसलेला आहे। बारामती मतदारसंघातील लढत ही देशभरातील लक्षवेधी लढत ठरली। महायुती आणि महाविकास आघाडीकडून बडे नेते प्रचारात उतरले होते। दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले। आता कोणती वक्तव्य कुणाला फायद्याची ठरतात आणि कुणाच्या मुळावर येतात याचा निकाल 4 जूनला लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।